सर तर मी हाती तो सांगोल तालुका हातीवरून बोलतोय. बोला ना बोला. तुमची मी आपली तुमची जी युट्यूबचे चॅनल आहे ना, मी दररोज संध्याकाळी 1 तास बघत असते सर. बर बर चालू म्हटले दररोजची तुमची आता जे मार्केट तुमचं चालू झालं मध्ये जे अतिक्रमण झालं ते हो 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 तेव्हा जरा बंद होतं, पण आता जे आहे ना चालू झाल्यापासून बर बर मी म्हणजे दररोज संध्याकाळी झोपताना दररोज 1 तास बघत असतो. दररोजची रील तुमची दररोजची. अरे वा वा धन्यवाद धन्यवाद. मग सर असा विषय आहे, माझा आता माल आलेला आहे. बर माझी 400 झाड आहेत पहिल्या पिकाची. बर आता माल एक सर 200-250 ग्राम माल आहे. 200-250-300 200-250-300 मिडियम साईजचा माल आहे सर. बर बर मग आता कसं झालं, मी पेपर मारले पहिला माल म्हणजे जरा माल पातळ 1 टन पण माल निघेल सर पहिल्या स्टार्टला. बर बर माल फायदा आहे 200-300 ग्राम म्हणजे 250-300 ग्राम फायदा आहे. मला हाय करा मी तुम्हाला सर म्हणजे तुमचा माल मी आता हाय तुम्हाला हाय करण्यासाठी बघितलं, पण तुमचं काही मोबाईल म्हणजे शी होत नाही. बर बर व्हॉट्सअपला येत नाही माझ्या बर ही नंबर. बर मग माझं काय म्हणायचं सर, एक 50 क्रेट भरून मी आणू का पुण्याला? तुम्ही बिनधास्त आणा किंवा माझी नेहमी नम्र विनंती असते की शेतकऱ्याला आडत्या किंवा जो कोण असतो तो पहिल्यांदा याच म्हणतो, चांगला विकल म्हणतो. आपली मग गेल्यानंतर चांगली विक्री होते का निराशा होते हे पाहण्यापेक्षा मी नेहमी शेतकऱ्यांना सांगतो की तुम्ही मोकळं आलं पाहिजे. तुम्ही 4 मार्केट बघितली पाहिजे. आपण एवढं 6 महिने कष्ट करतो आणि ह्याच्यात आपण फसलो नाही पाहिजे. कारण शेवटला आणल्या करायला कमी लक्ष देतो तेवढं त्या झाडाला लक्ष देतो आपण. होय सर. ही खूप अवघड परिस्थितीतून शेतकरी शेती करतो. त्यामुळे माझी नम्र विनंती हीच राहते की तुम्ही ह्याच्यातून पाहून तुम्हाला अंदाज येत असेल तर ठीकच आहे. नाही तर एकदा मोकळं या. मोकळं येऊन इथली परिस्थिती पहा आणि इतक्या लांबून येता. एकदा विश्वास दृढ झाला तर माझ्याकडे 10-10, 20-20 वर्ष शेतकरी दुसरीकडे जात नाही. अशी मला ऐकते मी. होय होय होय. हो 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 हो. पण आता कसं असतं स्टार्टला तुरी घोसतोपर्यंत धाकधुकी असते. कसं काय बाबा माझी लेक व्यवस्थित वागवेल नाही वागवेल असं वाटतं ना बापाला आईला. तसं त्या मालाचं शेतकऱ्याचं आहे. हा नीट व्यवस्थित विकल का नाही विकल त्याच्यात मनात धाकधुकी असते ना. ती धाकधुकी घालवण्यासाठी आपण नेहमी एकदा मोकळं आलं पाहिजे. तुम्ही या सर्वे करा मग चालू करा. काही अडचण नाही. पण विरळून काढा काही अडचण नाही. हा म्हणजे विरून म्हणजे माल आलेलेच काढा. लय वडू नका. जे समज 5-50 कॅरेट आता निघत असेल तर ते काढा. आलेलंच फक्त काढा. आता सध्या आतून पाऊस झाला असेल तुमच्याकडे तर आतून गुलाबी कलर येईल. पण पाऊस नसेल झालं तर जरा थोडंसं व्हाईटच निघेल. पण दिवस भरले असेल तर त्या मालाला लय कलरची वाट बघू नका. मग आता कसं झालं सर, पाऊस आमच्याकडे थोडं 2च पाऊस पडले. ते बी नॉर्मल पडले. ते काय म्हणावं असं पाऊस नाही. बर बर मग आता पाण्यावरच आपण आणले समजा आपल्या हिंदी पाण्यावरच. तुम्ही म्हणता तसं आता कलर थोडा हे लागलाय झालाय असा. मी व्हॉट्सअपवर तुम्हाला पाठवतो सर फळ बरं का. कसं आहे मी तुम्हाला तेच सांगतो तुमची फळं चांगली आहेत त्याला माझं नाव ठेवण्याचा अधिकार नाही. अगदी मी 0 पासून हिरोला विकणारा माणूस आहे. मी त्याची काळजी करू नका. तुम्ही जे पिकवलंय त्याला मी ती सोनं म्हणूनच विकणार आहे. होय बरोबर आहे. पण मी सांगतोय तो अर्थ लक्षात घ्या की एक आडत्या म्हणून कुणी बी तुम्हाला माल पाठवा खूप छान आहे असं म्हणून मग मनाची निराशा व्हायला नको. तुम्ही इतक्या लांबून आणि पहिल्यांदाच बाग लावली पहिल्यांदाच मला फोन केला म्हणून मी हे नम्र आव्हान आपल्याला करू इच्छितो की शेवट आपल्याला काय 4 तास जातील यायला 4 तास जायला लागतील. पण शेवट त्याच्यामध्ये आपलं समाधान झालं पाहिजे अशासाठी एकदा या. येतो सर. फक्त मला एवढं कसं आहे की सर मी कशामुळे तुमची म्हणजे फोन केला तुम्हाला. मला सांगोला मार्केट 20 किलोमीटरवर आहे. आटपाडी मार्केट 25 किलोमीटरवर आहे. इथं सुद्धा मार्केट असतील आणि इथं जागेवर माल व्यापारी घेऊन जातील. म्हणजे मी शेतकरी सर जुना आहे. माझा मी 2010 पासून मी डाळिंब पिकवतोय. बर 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 पण आता एक पहिल्या वर्षीची माझी 500 झाड आहेत ना ती फळ म्हणजे जानेवारीला धरलेला आहे. आता माझा माल दुसरी झाड आहेत ना मोठी माझी ती माल सर आता सेटिंग मध्ये आहे. असा विषय फक्त जी जानेवारी धरल्यात ती मला आता आलाय फक्त आमचा. तुम्ही ज्यावेळेस जवळ मार्केट असून तुम्ही पुण्यासारख्या लांब ठिकाणी येण्याचा ज्यावेळेस निश्चय करताय माझ्या मते तुम्ही जवळजवळ 80-85% मन तुमचं ऑटोमॅटिक युट्यूब पाहूनच झुकलेलं आहे. झुकलेलं आहे बरोबर आहे. मग आता 10-5% जी राहिले ना ती एकदा डोळ्यांनी आणि कानाने या 2 गोष्टी एकदम पाहून तुम्ही खात्री झाली तुम्ही मला एकदा जॉईन झाला तर सोडणार नाही. एवढी मी गॅरंटी देऊ शकतो. ओके सर. ओके. मग मी काय करतो पुढल्या हप्त्यात येऊन जातो. सुट्टी केव्हा असते सर? रविवार असते का? शनिवारी फक्त विक्रीची व्यवस्था बंद असते. शनिवार बंद असते काय? हो. बरं. मग मी काय करतो शनिवार सोडून सर एक टाइम येतो. माझा भाव आहे पुण्यात. आम्ही 2 जण येतो तिथं. नक्की या. माल आणण्याच्या
माल आणण्याच्या ऐवजी मोकळं या, कारण तुम्ही मोकळे- लांबून मोकळे येताय. देतील. तुमची एकदा मनाची खात्री झाली ना, हा मग तुम्ही 10 जणांना सांगसाल किंवा इथं गेलं पाहिजे का नाही गेलं पाहिजे. हो, आमच्या गावातले शेतकरी तुमच्या माती सोकते म्हणून आलता मागल्या वर्षी तुमच्याकडे. बर बर सोकते त्याने मला सांगितलं जावा म्हणून तिथं. बर बर त्याला व्यायाम दाखवली ना ती मला हा. घेऊन जावा तिथं. गरजेचं आहे. शेवट मला हम्म. एक माणूस सुद्धा हा खूप महत्वाचा आहे. तो एक माणूस 100 माणूस जोडायला कारणीभूत ठरतो. होय. हा. त्यामुळे मला प्रत्येकाची सेवा करणं हे माझं कर्तव्य आहे. होय की सर, म्हणून तर तुम्हाला फोन लावला आता बसल्या ठिकाणी. हो 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 हो. चालते सर, मी काय करतो सर, एक दिवशी येऊन जातो मी तिथे गाडी. चालेल चालेल. काय नाव म्हणले आपलं? सुरेंद्र गाडगे, हातीत, सांगोल तालुका. अच्छा अच्छा अच्छा. काही अडचण नाही, या. हा चालते. चालेल चालेल. ओके. धन्यवाद धन्यवाद. बोलून ओके, आनंद ओके. वाटला आपल्याशी. ओके सर. हो हो धन्यवाद.